तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला असून रोहित पवार यांच्या सोबतच नितेश कराळे आणि काँग्रेस पक्षाचे काही नेतेही आंदोलनात सहभागी होणार आहेत। झोपलेल्या सरकारला जाग आणणारा असा म्हणत रोहित पवारांनी सरकारला इशारा दिलाय। संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती यांच्या माध्यमातून व तसंच कांगणे सर असतील व इतर सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने इथे खूप मोठं आंदोलन MPSC ची परीक्षा जी ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये TET पेपर जो फुटला आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात सर्व विद्यार्थी म्हणून इथं आंदोलन करणार आहेत। आणि या आंदोलनासाठी आम्ही सहभाग घेत आहोत, आम्ही पाठिंबा देत आहोत। काँग्रेसचे काही नेते आणि राज्याचा युवकचा अध्यक्ष शिवराज भाऊ इथे येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये इथे अभिजित भाऊ दिपके या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। त्याच्याच बरोबर नितेश कराळे गुरुजी हे आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। रविराज भाऊ साबळे व इतरही सर्व सामाजिक व शैक्षणिक काम करणारे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत। पण बघा, हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहे। पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत जे स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो MPSC मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे ना, तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे त्याला जागा केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।